हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी जी संक्रांतीला करतात। तर साहित्य तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। मी इथे कढई घेतली आहे, थोडंसं ऑइल ॲड केलं आहे, जिरं मोहरी टाकली, थोडासा कांदा ॲड केला आहे, कढीपत्ता ॲड करूया, 1 ते 2 हिरवी मिरची ॲड केली आहे, जिंजर गार्लिक पेस्ट ॲड केली आहे। याला मिक्स करून घेऊयात। आता बटाटा टाकला आहे। आता एक मीडियम साईजचं वांगं ॲड करून घेऊया, गवार ॲड केली आहे आणि गाजर छान मिक्स करून घेऊया। आता मी इथे कोबी ॲड केली आहे। ही कोबी मी गरम पाण्यामधनं काढून घेतली आहे। वालाचे शेंगा ॲड केले आहेत, एक मुळा ॲड केला आहे, थोडीशी ग्रीन मटर ॲड केली आहेत, शिमला मिरची ॲड केली एक छोटी वाटी, थोडंसं मीठ टाकलं आहे। मीठ टाकल्यामुळे ह्या भाज्या पाण्यामध्ये शिजतील, छान भाजीला पाणी सुटेल आणि वाफेवरती शिजतील। तर इथे आता एक वाफ घेऊया मस्त झाकण लावून। इथे मी 1 ते 2 भेंडी टाकली आहे आणि एक टमाटा टाकला आहे मीडियम साईज, लास्टला टाकले कारण भाजी चिकट होणार नाही। आता छान एक वाफ घेतल्यानंतर त्यामध्ये आपण लाल तिखट आणि हळद ॲड करून घेऊया। तुम्ही बघू शकता 50% भाजी ऑलरेडी झालेली आहे। 50% भाजी शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकणार आहोत। मीठ आपण ऑलरेडी ॲड केलं आहे। मस्त एक वाफ घेऊया आता। आता भाजी होत आली आहे, 80% भाजी शिजली आहे। तर याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया 3 ते 4 चम्मच, छान मिक्स करून घेऊया। कोथिंबीर ॲड करून घेऊया, थोडीशी तीळ टाकली आहे मी। तर आपली भोगीची भाजी रेडी आहे संक्रांतीसाठी। तर अशाच घरगुती व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।